आपण पाहताय न्यूज 18 लोकमत। आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि आता बातम्या पाहूयात सविस्तर। महाराष्ट्राची खबरबातमध्ये पहिली बातमी आहे काँग्रेसच्या नेत्यांची। काँग्रेसच्या नेत्यांचं शिष्टमंडळ पुढच्या थोड्याच वेळात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहे। यावेळेला अनेक मुद्द्यांवर चर्चा होण्याची शक्यता आहे। काँग्रेसच्या शिष्टमंडळाच्या भेटीपूर्वी अनेक मंत्र्यांनी महाराष्ट्र काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले यांचीही भेट घेतली आहे। मंत्रिमंडळ फेरबदलाच्या चर्चेने मंत्री नाराज आहेत का अशा चर्चाही त्यामुळे रंगू लागल्या। अनेक मंत्र्यांची उचलबांगडी करण्यात येणार असल्याची चर्चा काँग्रेस पक्षात कालपासून सुरू आहे। या भेटीच्या आधी नाना पटोले यांनी एकूण 6 मंत्र्यांची भेट घेतली। यामध्ये मुंबईचे पालकमंत्री असलम शेख हे सगळ्यात आधी नाना पटोले यांना भेटण्यासाठी पोहोचले। अर्थात नाना पटोले आणि काँग्रेसच्या या मंत्र्यांच्या भेटीत काय काय झालं हे सविस्तरपणे कळू शकलेलं नाही, पण थोड्याच वेळात काँग्रेसचे हे नेते मंत्री आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले हे पटोले यांच्या अध्यक्षतेखाली काँग्रेसचं शिष्टमंडळ मुख्यमंत्र्यांना भेटणार आहे। काँग्रेसचे मान्यवर मुख्यमंत्री महोदयांना भेटणार आहेत आणि ह्या अधिवेशनामध्ये विधानसभा अध्यक्षाची निवड होण्याची निश्चितपणे दाट शक्यता आहे। दाट शक्यता म्हणण्यापेक्षा होईल। अनेक पक्ष एकत्र येऊन सरकार स्थापन करतात, त्यावेळेस कुणाकुणाचं म्हणणं वेगवेगळं असू शकतं। शेवटी राज्याचे प्रमुख या नात्याने उद्धव ठाकरे साहेब सगळ्यांचं मत जाणून घेतात आणि कुठल्याही पक्षावर अन्याय होणार नाही, राज्याचं हित पण त्याच्यामध्ये सांभाळलं जाईल आणि पक्षाचं देखील जे काही मत आहे ते पण जाणून घेऊन त्याच्यातनं बॅलन्स साधला जाईल। अशा प्रकारचा गेले 2 वर्षापेक्षा जास्तीचा काळ स्वतः मुख्यमंत्री या नात्याने त्यांनी तो कारभार पाहिलेला आहे। दुसरीकडे मंत्रिमंडळ बदलाच्या बद्दल आमची काहीही चर्चा झाली नाही असं वक्तव्य करून काँग्रेसचे नेते आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी पटोले यांचं वक्तव्यच खोडून काढलंय। पाहूयात ते काय म्हणाले। नेमकं 10 मार्च नंतर काय बदल होणार आहे या बाबतीतले प्रश्न आमचे अध्यक्ष महोदय ते पक्षाचे अध्यक्ष आहेत, राज्याचे पक्षाचे प्रमुख आहेत, त्यामुळे त्यांनी मांडणी केली, त्यांच्याकडूनच चांगल्या पद्धतीने विचारून घेणं चांगलं। मंत्रिमंडळात काही बदल अपेक्षित आहेत का? नाही, आज आमची काही चर्चा नाही। स्वतः अध्यक्ष महोदयांनी कशा पद्धतीने बोलले हे मला माहीत नाही। स्वाती लोखंडे आपल्या प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत। स्वाती, जर का मंत्रिमंडळ बदलाची किंवा विस्ताराची चर्चा नाही तर चर्चा नेमकी काय? ही खूप महत्त्वाची गोष्ट आहे। खरं तर बाळासाहेब थोरात यांनी स्पष्ट केलं होतं की काँग्रेस जे काही आपण सत्तेतला जो काही भाग आहे तर नेमका बरेच तक्रारी आहेत आमदारांच्या आणि मंत्र्यांच्या, या संदर्भात मुख्यमंत्र्यांकडे आम्ही वेळ मागितली होती आणि मुख्यमंत्र्यांनी ही वेळ दिली। त्यामुळे आज साधारणतः 5:30ला ही वर्षावर बैठक होईल आणि काँग्रेसच्या वाट्याला जो काही निधी मिळालेला आहे तो निधीचं वाटप हे तुटपुंज आहे, म्हणजे बाकी इतर पक्षांच्या तुलनेमध्ये विषय हा एक मुद्दा आहे। दुसरा एक मुद्दा असा आहे की जे काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलंय की ज्या महत्वाच्या गोष्टी आहेत, म्हणजे जसं संजय राऊत यांनी जे वक्तव्य केलं होतं आणि त्या वक्तव्य तुम्ही जी भूमिका घ्याल त्यासोबत महाराष्ट्र काँग्रेस असेल या संदर्भातली भूमिका मुख्यमंत्र्यांना सांगण्यासाठी पण ही भेट आहे असंही म्हटलं होतं। पण आपल्याला 2 लागतील, एकतर विधान बजेट अधिवेशन आहे, या अधिवेशनामध्ये दुसऱ्या आठवड्यामध्ये विधानसभा अध्यक्षांची निवड होणं किंवा ती निवडणूक होणं अपेक्षित आहे। त्यामुळे या मुद्द्याला लावून धरण्यासाठी आणि दुसरं महत्वाचं की जसं मंत्रिमंडळ विस्ताराच्या बाबत नाना पटोले यांनी वक्तव्य केलं होतं आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याचं घुमजाव केलं, त्यामुळे नेमकं आता मंत्रिमंडळ विस्ताराबाबत हे बोलतील का काँग्रेसकडनं, पण शक्यता फार कमी वाटते। कारण एकूणच मुख्यमंत्र्यांचा कल पाहता ते याला किती पाठिंबा देतील किंवा सपोर्ट करतील याच्याबद्दल आशंका आहे। बर स्वाती, तुर्तास धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। तिकडे माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतले विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या घराबाहेर आंदोलन झाल्यानंतर आता काँग्रेस उद्यापासून येत्या शिवजयंतीपर्यंत देवेंद्र फडणवीस यांच्या घरी पत्र पाठवणार आहे। कार्यकर्त्यांच्या हस्ते ही पत्र पाठवली जाणार असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी म्हटलंय। भाजपनं गुंडगिरी केल्याचा आरोप
नाना पटोले यांनी केला. बहिरी आणि गुंगी भाजपची व्यवस्था जी आहे त्यांच्यापर्यंत हा वाद जात नाही. म्हणून आता उद्यापासून तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या दिवसापर्यंत आम्ही विरोधी पक्ष नेत्यांच्या घरी देवेंद्र फडणवीसांच्या घरी आम्ही या पद्धतीचे पत्र असंख्य कार्यकर्त्यांच्या हाताने त्यांच्या घरी पाठवणार आहोत, जेणेकरून आता तरी शिवाजी महाराजांचं जो काही त्यांचा मानस होता, त्यांचा विचार होता, शेतकऱ्यांच्या भाजीच्या ढेटालाही धक्का लागेल तर हातकलम करू, आणि इंग्रजांनी त्या काळात शेतकऱ्यांचं नुकसान केलं तर त्यासाठी इंग्रजांनी महाराजांच्या दरबारामध्ये येऊन माफी मागितली होती. हा क्षण त्या ठिकाणी त्यांना आम्ही पाठवतो आहे. भाजपने केलेल्या पापाचं डिफेन्स करण्याचा कृत्य जे परवा विरोधी पक्ष नेत्याच्या घरी जे आंदोलन आम्ही जाहीर केलं होतं त्याच्यामध्ये पाहिलं आपण की रस्त्यावर भाजपने आपले काही लोकांना पैसे देऊन तिथं रस्त्यावर उतरवलं, गुंडाईजम मुंबई शहरामध्ये केलं, पोलिसांना चावा घेतला. आम्ही लोकतांत्रिक पद्धतीनं आम्ही त्या आंदोलन करत होतो. आम्ही काही तिथं लाखो लोक विरोधी पक्षाच्या नेत्यांच्या घरासमोर नेणार नव्हतो. आमचे जे काही आंदोलन महाराष्ट्रामध्ये 3 त्यांच्या पहिले झाले होते त्याच्यातही आपण सगळ्यांनी पाहिलेलं होतं की आमची संख्या आम्ही 500-600 लोक नेऊन त्या ठिकाणी त्या आंदोलनाची ते भूमिका 100-200 लोक काही ठिकाणी आम्ही नेत होतो, कारण की आम्ही तशा सूचनाच दिल्या होत्या, कारण की कोरोनाचा कालावधी चालू आहे. पण भाजपनी ज्या पद्धतीनं मुजोरी कशी दाखवायची आणि केंद्रातल्या सत्तेची गरमी कशी दाखवायची हा प्रत्येक केला आणि मुंबईकरांना अडचणीत आणण्याचं काम केलं आणि पोलिसांनी अडवलं तर त्याला चावा घेण्याचे पाप भाजपने केलं. तर या पद्धतीच्या कृत्याला आम्ही समर्थन करत नाही आणि आम्ही त्या पद्धतीचं आंदोलन करायची आमची भूमिका नाही. मालेगाव बॉम्बस्फोटातील कर्नल पुरोहित आणि फडणवीसांची भेट यासह अनेक विषयांवर नाना पटोले यांनी थेट मतं मांडले. भाजपची प्रवृत्ती काय आहे त्याचे दर्शन काल त्या ठिकाणी झालेलं होतं. त्याच्यामुळे आता त्या घटना सध्या न्यायव्यवस्थेमध्ये आहेत, त्या प्रक्रिया सुरू आहेत. त्यामुळे आत्ता मी कर्नल पुरोहितबद्दल फार काही टीका केली करावी असं मला वाटत नाही. पण एक गोष्ट आहे की त्या सगळ्या घटनेमागे कोण कोण आहेत त्याचं ते दिशायंत्र त्या माध्यमातून दिसतं आहे का हा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतं. न्यायव्यवस्थेत प्रकरण असल्यामुळे मी याच्यावर प्रतिक्रिया जास्त देणं बरोबर आहे. राज्याला आणि राज्याच्या सरकारला बदनाम करण्याचं जे षडयंत्र त्यांनी रचलं त्याचं निश्चितपणे राज्याची बदनामी मोठ्या प्रमाणात झाली. महाराष्ट्र हे भ्रष्टाचारी राज्य आहे अशा पद्धतीचा याचा गवगवा मग सुशासनिक राजपूतच्या घटनेपासूनच आपण हे सगळ्या बी जे पीने निर्माण केलेलं हे चक्र जे आहे ते आपल्याला निदर्शनास येतं. आणि भाजप हे दुधाने धुतल्यासारखं आहे, बिलकुल भ्रष्टाचारीच नाही आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांची होती. आता खऱ्या अर्थानं काल संजय राऊतांनी सुरू केलेली मोहीम त्याला पाठिंबा काँग्रेसने दिलेला आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे की भाजपच्या काळामध्ये जे काही भ्रष्टाचारी व्यवस्थेच्या माध्यमातून महाराष्ट्राला लुटण्याचं काम झालं, मग त्यांनी काही लोकांची नावं घेतली, अनमोल काळे असतील, काय किती काळे आहेत मला माहीत नाही, त्याच्यात अनेक काळ्यांची नावं घेतली त्यांनी राऊतांनी. काळेच काळे म्हणजे भाजपच्या काळात काळच काळा आहे असं त्यांनी सांगितलं. तर आम्ही आज माननीय मुख्यमंत्र्यांना आम्ही जाऊन सांगतो आहे की तातडीनं हे EOWकडे हे सगळं प्रकरण देऊन गृहमंत्र्यांनी तातडीनं याच्यामध्ये लक्ष घालावं आणि हे सगळेच प्रकरण, कारण की आरोप त्यांनी केलेत एकही सिद्ध करू शकले नाही. हा आरोप संजय राऊतांनी परवा केलेत, हे आरोप सिद्ध झाले पाहिजे, कारण की आपलं सरकार राज्यात आहे, त्यांच्या काळातला केलेला भ्रष्टाचार आहे हा उघडकीस आला पाहिजे. ही मागणी काँग्रेस करेल. मला जे काही तुमच्या माध्यमातून ऐकलं ते विदेशात आहे, तर जे कुठं असेल ना तर आखरी संजय राऊत आमची मागणी काँग्रेसची त्याच्यातली एकदम स्पष्ट आहे की संजय राऊतांनी केलेल्या परवाचे आरोप
याचं तातडीनं चौकशी सुरू व्हावी आणि गृहमंत्र्यांनी याच्यावरचं सातत्यानं लक्ष ठेवून याला टाईम पिरियडच्या आत याला कुठला तरी हे झाला पाहिजे ना त्याचं. केंद्र चौकशीच करतो. त्यांनी सांगितले 19 बंगले आहेत उद्धव ठाकरे साहेबांचे कोकणामध्ये. राऊतांनी सांगितलं एकही नाही आहे. आज ते पाहायला चाललेत तिकडे. हे खोदाखोदी जी चालू आहे. आता सरकार राज्यात आपलं आहे. आता राज्यात सरकार असताना या सगळ्या प्रकरणामध्ये तातडीनं चौकशी व्हावी आणि जे खरं आहे ते लोकांसमोर यावं, ही मागणी काँग्रेसची आहे. आज मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना सांगणार आहो की व्यक्ती स्वातंत्र्य जे आहे त्याला ठीक आहे, पोलिसांना त्यांच्या घरापर्यंत त्याला जाऊन द्यायचं नव्हतं, पण त्याचं जे तोंड ज्या पद्धतीनं बंद केलेलं होतं हे बंद करण्याचा अधिकार नाही. त्याच्यामुळे आम्ही जे कोणी अधिकारी असेल त्याच्यावर कारवाईची मागणी सुद्धा आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत. जे काही तुमच्या दूरचित्रवाहिनीतून जे काही मला दिसलं होतं की अक्षरशः त्याचं तोंड दाबत होतं. ठीक आहे, हातपाय पकडून तुम्ही त्याला तुमच्या गाडीत दाबून घेऊन जाऊ शकता, पण याचा अर्थ त्यांचं तोंड बांधू शकत नाही. त्यांनी तोंड बंद करण्याचं काम केलं. निश्चितपणे जे कोणी असतील त्याच्यावर कारवाई करायची मागणी आम्ही करू आज. तिकडे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना पक्षश्रेष्ठींकडून एक मोठा धक्का मिळाला आहे. कारण काँग्रेसच्या जिल्हा कार्याध्यक्षांच्या नियुक्त्यांना पक्षश्रेष्ठींनी थेट स्थगिती दिली आहे आणि नाना पटोले यांच्या या निर्णयाला आणि या नियुक्त्यांना स्थगिती दिल्यानं हा नाना पटोले यांच्यासाठी मोठा धक्का मानला जातो. नाना पटोले यांनी सर्व जिल्हाध्यक्षांना आणि कार्याध्यक्षांना या संदर्भात पत्र लिहिलंय. पटोले यांच्या या पत्रामध्ये पक्षश्रेष्ठींच्या निर्णयानंतर अंतिम नियुक्ती होईल आणि अशा प्रकारचे स्पष्ट उल्लेख आहेत. आता काँग्रेस कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष तसंच दिल्लीतल्या हायकमांडकडून अंतिम निर्णय आल्यानंतरच या नियुक्त्या होतील. तूर्तास तरी आपल्या नियुक्त्यांवर पटोले यांनी माघार घेतले. कार्याध्यक्ष म्हणून अनेक जिल्ह्यामध्ये ज्यांच्या नियुक्त्या झाल्या त्या रद्द केल्या का, त्यांना स्थगिती दिली का? आम्ही त्याला कार्याध्यक्षाच्या जागी आम्ही त्यांना सिनियर उपाध्यक्ष अशा पद्धतीच्या त्याचं नावामध्ये तेवढा बदल करतो आहे, तेवढं त्याला संबोधित केलं जाणार. वळूयात पुढच्या काही बातम्यांकडे. भाजपचे नेते किरीट सोमय्या आणि शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्यामधला वाद काही थांबत नाहीये. किरीट सोमय्या यांनी रश्मी ठाकरे आणि संजय राऊत यांच्यावर अलिबागच्या बंगल्यांवरून थेट आरोप केले होते. आता त्याच ठिकाणी म्हणजे कोर्लई गावामध्ये जाण्यासाठी किरीट सोमय्या रवाना झाले. उद्याला रायगडला कोर्लई गावामध्ये जाऊन ते प्रत्यक्ष पाहणी करणार आहेत. मला कोल्हापूर किंवा अमरावतीला सुद्धा जाऊ दिलं नाही तरी मी गेलो, असंही सोमय्या यांनी आवर्जून सांगितलं. एकोणीस बंगल्यांसंदर्भात तुम्ही अनेक वेळा कागदपत्र देखील दाखवलेले आहे. काय नेमकं तुम्ही उद्या दाखवणार आहात? उद्या पाहणी करण्यासाठी तुम्ही ज्या कोर्ले गावामध्ये जात आहे त्या ठिकाणी सरपंचांनी विरोध केलेला आहे. जानेवारी 2019 रश्मी ठाकरे यांनी ग्रामपंचायतला पत्र लिहिलं की आम्ही एप्रिल 2014 अन्वय नाईककडून जमिनी घेतली आणि त्यावरील जी घरं आहेत, बंगलो आहेत, जमीन आमच्या नावाने झाले, बंगलो आमच्या नावाने ट्रान्सफर करा. मे 2019 ग्रामपंचायतने सरपंचच्या आत्ताचे जे आहेत त्यांच्या अध्यक्षतेखाली प्रस्ताव मंजूर केला आणि जून 2019 ही सगळी 19 घर बंगले हे रश्मी ठाकरेंच्या नावाने केली, ज्यात त्याला रेडी रेकनर प्राइस 5,18,00,000 दाखवली. त्यानंतर बंगल्या संबंधित त्यांचा प्रॉपर्टी म्हणजे जे इन्कम टॅक्स रिटर्न बाकी कुठेच पत्ता नाही. त्यामुळे मी क्वेरी केली, बंगले दिसत नाही का, गायब झाले, चोरी झाले. आम्ही पोलीस स्टेशनलाही 4 महिन्यापूर्वी तक्रार केली की मुख्यमंत्र्यांचं बंगले दिसत नाही, चोरी झाली का? उत्तर मिळत नाहीये. तुम्हाला उत्तर मिळत नाहीये. तुम्ही त्यांचं जे काही टॅक्स संदर्भातलं स्वतः रेकॉर्ड दाखवलेले आहेत. मात्र जेव्हा उद्या तुम्ही गावात जाणार आहात त्या ठिकाणी संघर्ष होऊ शकतो, रस्त्यावरची लढाई होऊ शकते, कारण की सरपंचांनी तुम्हाला विरोध केलेला आहे. कशा प्रकारे सामोरं जाणार आहात आणि उद्या तुम्ही नेमकं काय इन्व्हेस्टिगेशन करण्यासाठी जात आहात? म्हणजे भ्रष्टाचारी लोक निदर्शनं करणार,
बापरे, ठाकरेच्या राज्यात काय चाललंय? माफिया सेना तर राज्यात माफिया लोक प्रदर्शन करणार. भ्रष्टाचाराच्या विरोधात लढताना आम्ही कुठे थांबलो नाही आहोत. रश्मी उद्धव ठाकरे, संजय राऊत, आम्ही तर 6 महिन्यापूर्वी हात जोडून सांगितलं होतं रश्मी बहिणींचा इश्यूवर आम्ही पुढे जाणार नाही. आता संजय राऊतनी परत त्याचा उल्लेख केला, जोड्याने मारणार किरीट सोमय्याला. मला वाटलं की आता उद्धव ठाकरेंनाच चर्चा हवी आहेत, म्हणून मी सांगितलं बरं मी कोरलईला जाणार. 19 बंगले तर टॅक्स हे 1 एप्रिल 2009 पासून 31/3/2021 पर्यंत आधी अन्वय नाईक आणि नंतर रश्मी ठाकरे भरत आहेत. तर हा बंगले कुठे आहे? त्यामुळे किरीट सोमय्या आपल्या आरोपांवर ठाम आहेत. पाहूयात नेमकं काय होतं ते. तिकडे संजय राऊत यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत अमोल काळे यांचं नाव समोर आलं होतं. या अमोल काळे यांच्यावर संजय राऊत यांनी गंभीर आरोप केले होते. यानंतर अमोल काळे यांनी न्यूज 18 लोकमतकडे एक खुलासा केला आहे. मी परदेशात कुठेही गेलेलो नाही असं त्यांनी स्पष्ट केलं आहे. तसंच महाराष्ट्र शासनाचं आपण कोणतंही कंत्राट घेतलेलं नाही. मी एक खाजगी व्यावसायिक आहे. तसंच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा उपाध्यक्ष आहे असंही त्यांनी नमूद केलं. माझ्याबद्दल केलेली सर्व वक्तव्य ही दिशाभूल करणारी असून बदनामी करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचा इशारा सुद्धा त्यांनी दिला आहे. दरम्यान नवाब मलिक, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि प्रवक्ते यांनी सुद्धा अमोल काळे यांच्यावर काही आरोप केलेत. पाहूया. हे नाव समोर घेण्यात आलेले आहे. अमोल काळे असतील किंवा इतर, ते भारत सोडून गेलेले आहे. ते भारतात नाही. आता यांना सगळ्यांना परदेशातून आणण्याची जबाबदारी केंद्र सरकारची आहे. मला वाटते हे सगळी लोक जे या राज्यात भ्रष्टाचार IT डिपार्टमेंटमध्ये झालेला आहे, त्या भ्रष्टाचाराचे सूत्रधार असताना आता ते भारत सोडून पडून जातात. काही लोक दुबईत आहेत, आत्तापासून नाही, काही दिवसापासून आहे. काही लोक लंडनला गेले. आता या लोकांना निश्चित रूपाने जेव्हा ही इन्क्वायरी सुरू होईल, गृह खात्याच्या माध्यमातून भारतात आणण्यासाठी जे काही त्यांच्यावर आरोप करण्यात आलेले आहे, तपास होईल. तपासातून जर गरज असेल तर केंद्र सरकारच्या माध्यमातून त्यांना भारतात आणण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करेल. संजय राऊत, शिवसेनेचे खासदार, यांनी अमोल काळे यांचा कसा उल्लेख केला होता आणि काय आरोप केले होते ते पाहूया. इतका मोठा घोटाळा आहे. ह्या लोकांना विजय मल्ल्या, नीरव मोदी, मेहुल चोक्सी यांच्याप्रमाणे IT घोटाळ्यातले जे प्रमुख लोक आहेत मागच्या सरकारमधले, त्यांना पळून गेल्या काही दिवसापासून लावलं गेल्याची माझीही माहिती आहे. आता केंद्र सरकारकडे आम्ही विचारू, हे अमोल काळे, ढवंगाळे व इतर अँड अदर्स हे कुठे आहेत? 25,000 कोटीचा घोटाळा आहे. त्याचं मनी लॉन्ड्रिंग झालेलं आहे. दरम्यान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी अमोल काळे यांच्यावर काय आरोप आहेत हे मला माहीत नाही. मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष आहे. राऊत आणि पवारांवर माझा वैयक्तिक राग नसून सोमय्या आणि फडणवीस हे माझे नेते असून 27 महिने यांचं सरकार आहे. इतके महिने झोपा काढत होतात का, असा प्रतिप्रश्न केलाय. मला कोण अमोल काळे, त्याच्यावर काय आरोप झाले, त्याने काय स्पष्टीकरण दिलं, मला काहीच माहिती. 27 महिने यांचं सरकार आहे. तर 27 महिने काही झोपा काढत होते. एक राज्य सरकार 12 कोटीवाला हातात असणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. सगळं राज्य सरकार जे आहे ते ह्यांच्या तालावर नसतं. हां, संजय राऊत सर्व ते दावा करतात की बाबा हे सरकार बनण्यामध्ये माझी भूमिका आहे. तर त्यांनी त्या सरकार 12 कोटीचं सरकार जे आहे ना, 12 कोटी जनतेचं, त्या सरकारकडे कंप्लेंट करावी. त्या सरकारने चौकशी नेमावी. सरकारने काय
वॉरंट काढावं, काय काय जे काही पद्धती असेल, कारण बाकीचे काही झोपलेले नाहीत त्यामुळे ते कोर्टात जातील. आणि त्यामुळे माझं म्हणणं अतिशय लॉजिकल आहे की 27 महिने ह्या गोष्टी तुम्हाला माहिती नव्हत्या का? दरम्यान संजय राऊत यांनी केलेल्या आरोपांनंतर आज निकॉन इन्फ्रा कन्स्ट्रक्शन कंपनीची वेबसाईट बंद असल्याचं दिसून येत आहे. या संदर्भातला ट्विट संजय राऊत यांनी केला आणि तो रिट्विटही केला. घोटाळ्याचे आरोप झालेले नील किरीट सोमय्या यांच्या निकॉन इन्फ्रा या कंपनीची काल सुरू असलेली वेबसाईट आज बंद झाल्याचं त्यांनी नमूद केलं आहे. हे करताना एका युजरनं कंपनी बंद असल्याचा स्क्रीनशॉट सुद्धा शेअर केला आहे. यासोबतच महाराष्ट्राची खबर बातमध्ये एक छोटासा ब्रेक घेऊया, लगेचच परत येतो. आपण पाहताय महाराष्ट्राची खबर बात आणि एक राजकीय क्षेत्रातली मोठी दुःखद बातमी. शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आणि राज्याचे माजी शिक्षण मंत्री सुधीर जोशी यांचं निधन झालंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अतिशय निकटचे आणि अतिशय विश्वासू सहकारी सच्चे शिवसैनिक अशी सुधीर जोशी यांची ओळख होती. वयाच्या 81व्या वर्षी राहत्या घरी त्यांचं निधन झालं. सुधीर जोशी यांना जानेवारीमध्येच कोरोनाची बाधा झाली होती. मुंबईतल्या जसरोग रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यातूनही ते बरे झाले आणि त्यांना घरी आणण्यात आलं होतं. आज त्यांची प्राणज्योत मालवली. सुधीर जोशी हे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निकटचे सहकारी तर होतेच, पण पक्ष संघटनेच्या वाढ आणि विस्तारामध्ये त्यांचा अतिशय महत्त्वाचा सहभाग राहिला. त्यांना विनम्र श्रद्धांजली. तिकडे अमरावतीमध्ये उड्डाणपुलावरून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवण्यात येणार आहे. राजपेठ उड्डाणपुलावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवायला पालिकेच्या आमसभेत मंजुरी देण्यात आली. भाजपचे नगरसेवक सुनील काळे आणि बसपाचे नगरसेवक चेतन पवार यांनी या संदर्भातला प्रस्ताव मांडला होता आणि त्याला अखेर मंजुरी देण्यात आली. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून अमरावतीमध्ये अतिशय वादाचा ठरलेला आणि ज्यावरून नवनीत राणा आणि त्यांचे कार्यकर्ते अत्यंत आक्रमक झाले होते, तो छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा अखेर इथे उभारण्यात येणार आहे. इथेच पुतळा उभारण्यावरून मोठा राडा झाला होता. रातोरात हा पुतळा. संजय शेंडे आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. संजय, काय अधिक माहिती आहे? मिलिंद सर, खरं तर गेल्या अनेक दिवसांपासून अमरावती शहरात पुतळ्याचा वाद जो आहे ते मोठ्या प्रमाणात तापायला लागला होता. रवी राणा यांनी बिना परवानगी जो राजापेठच्या उड्डाणपुलावर पुतळा बसवला, तो पुतळा महानगरपालिकेच्या वतीने हटवण्यात आला होता आणि त्यानंतर त्याचाच राग म्हणून युवा स्वाभिमानच्या काही कार्यकर्त्यांनी, महिला कार्यकर्त्यांनी मनपा आयुक्तांच्या अंगावर शाई सुद्धा फेकली होती. मात्र आज अतिशय नाट्यमयरित्या अमरावती महानगरपालिकेच्या आमसभे, आज शेवटची आमसभा होती आणि या शेवटच्या आमसभेमध्ये भाजपचे नगरसेवक सुनील काळे आणि बहुजन समाज पार्टीचे नगरसेवक चेतन पवार यांनी आज प्रस्ताव आणला आणि या प्रस्तावाला विशेष म्हणजे सर्वानुमते मंजुरी देण्यात आली आणि ज्या राजापेठ उड्डाणपुलावरचा शिवाजींचा पुतळा हटवण्यात आला होता त्याच उड्डाणपुलावर आता पुतळा जो आहे पुतळा बसवण्यात येणार आहे. त्याचा प्रस्ताव त्याचा मंजूर करण्यात आलेला आहे. सगळ्या परवानग्या घेण्यात येणार आहे आणि सगळ्या परवानग्या घेण्यात आल्यानंतर हा पुतळा पूर्ववत त्या ठिकाणी बसवण्याचा जो ठराव आहे आज महानगरपालिकेच्या आमसभेत ठराव मंजूर करण्यात आलेला आहे. एकूणच जर वातावरण बघितलं तर गेल्या 1-2 महिन्यापासूनच या पुतळ्यावर जे वातावरण निर्माण झाले होतं ते वातावरण आता कुठेतरी शमलेलं आहे. मात्र रवी राणा यांनी पुतळा ज्या ठिकाणी हटवला होता त्याच ठिकाणी परत बसवण्याचा जो ठराव मंजूर करून घेतला, त्यामुळे आता रवी राणाची या पुतळा प्रकार कुठेतरी सरशी झाल्याचं आपल्याला दिसत आहे. बरं. संजय, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. वळूयात पुढच्या बातमीकडे. मालेगावच्या उर्दू घराला मुस्कानचं नाव देण्याचा निर्णय झाला आहे. उर्दू घराला हिजाब गर्ल मुस्कान खान हिचं नाव दिलं जाणार आहे आणि या संदर्भातला एक ठराव मालेगाव महानगरपालिकेच्या महासभेमध्ये बहुमतानं मंजूर करण्यात आला आहे. बब्बू शेख आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहेत. बब्बू, काय अधिक माहिती आहे?
मिलिंद, आज महापालिकेची महासभा होती आणि त्याच्या 314 क्रमांकाचा जो ठराव होता तो मालेगावातील उर्दू घराला मुस्कान खान यांचं नाव देण्याचा होता. आणि तो ठराव जेव्हा चर्चेत आला त्यावेळेला भाजप आणि शिवसेना तटस्थ राहिली. भाजपने विरोध केलाय, जनता दलाच्या 2 नगरसेवकांनी विरोध केलेला आहे. मात्र या विरोधाला महापौर ताहिरा शेख यांनी बहुमताच्या जोरावर तो ठराव मंजूर केलेला आहे. आणि हा ठराव मंजूर झाल्यानंतर आता तो शासनाकडे पाठवण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर उर्दू घराला मुस्कान खान याचं नाव देण्यात येणार असल्याचे ताहिरा शेख यांनी सांगितलेले आहे. बब्बू, तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल. यासोबतच बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटासा ब्रेक. सर्व प्रकारच्या ताज्या अपडेटसाठी news18lokmat.com या आमच्या वेबसाईटला लॉग ऑन करा. फेसबुक, ट्विटरवर आम्हाला फॉलो करा. आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. या देशामध्ये प्रत्येक वर्षी अपघातात लाखो लोकांचा दुर्दैवी मृत्यू होतो. यातल्या काही अपघातात चालकांची चूक असते, तर अनेक अपघातात चुकीच्या रस्त्यांमुळे सुद्धा अपघात होतात. काही महामार्गांवर रस्ते तयार करताना चुकीची व्यवस्था केली जाते, काळजी घेतली जात नाही, असं सुद्धा धक्कादायक वास्तव समोर आलंय. काही ठिकाणी रस्त्यांचं वळण, रस्त्याचं स्ट्रक्चर, चढ उतार, तर काही ठिकाणी बांधकामातल्या त्रुटी यामुळे सुद्धा अपघात होतात. त्यामुळेच News18 लोकमतनं राज्यातल्या चुकीच्या रस्त्यांचं ऑडिट करायचं ठरवलंय. तुम्ही वापरत असलेला महामार्ग किती धोकादायक आहे याची माहिती तुम्हाला यातून मिळेल. अशा चुकीच्या रस्त्यांमुळे होणारे अपघात रोखण्यासाठी आणि जनजागृती करण्यासाठी आम्ही यमाचा महामार्ग ही मोहीमच सुरू केली आहे. पुणे, नाशिक, जुन्नर या भागातल्या रस्त्यांचं वास्तव आम्ही दाखवल्यानंतर आता आम्ही वर्ध्यातल्या चुकीच्या रस्त्यांचं वास्तव तुमच्या समोर आणणार आहोत. वर्धा जिल्ह्यातल्या एका पुलावरून गाडी कोसळल्यानं मेडिकलच्या 7 विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. यानंतर आम्ही जिल्ह्यातल्या रस्त्यांचा आढावा घेतला. शहरातले अनेक रस्ते गुळगुळीत करण्यात आलेत, पण सुरक्षेच्या नियमांच्याकडे पूर्ण दुर्लक्ष आहे. त्यामुळे शहरातल्या अपघातांच्या संख्येत सुद्धा वाढ झाल्याचं समोर आलं. काय जिल्ह्यातलं वास्तव, महामार्गांचं वास्तव, आढावा घेऊयात. वर्ध्यातील हे रस्ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. रस्ते जरी गुळगुळीत असले तरी ते अपघाताला निमंत्रण देत आहेत. कारण रस्ते तयार करताना प्रवाशांच्या सुरक्षेचा विचारच केला नसल्याचं दिसतंय. त्यामुळे गेल्या वर्षभरात जिल्ह्यात 486 अपघात झालेत. त्यात 227 जणांनी जीव गमावलाय. रस्ते सुरक्षेच्या नियमांचं पालन करण्यात आलेलं नाही. अपघाताच्या संख्येत वाढ होतीये. तर काही ठिकाणी दुभाजकांची उंचीही कमी आहे, त्यामुळे गाड्या सुसाट धावत असल्याचं दिसतंय. और काही लावलेलं नाही आहे की जे म्हणजे येणाऱ्या काही चमकेल बा, काही जे दिसेल बा, असं काहीच इथे लावलेलं नाही आहे. त्यामुळे हे जे डिवायडर आहे थोडं उंच जर असतं तर हे झालेलं नसतं बा. हा डिवायडर थोडा उंच असता तर गाडी अंदर गेली नसती. तिकडल्या साईडचा जसा मोठा आहे, इथं कुठेतरी प्रशासनाची चूक आहे. काही बोर्ड लावलेला नव्हता, काहीच नाही. काही दिवसांपूर्वी वर्ध्यातील सावंगी सेलसुरा इथं भदाडी नदीच्या पुलावरून गाडी कोसळून 7 मेडिकलच्या विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या रस्त्यावरील ब्लॅक स्पॉट समोर आला होता. या रस्त्यावरील अपघातात आतापर्यंत 20 जणांचा मृत्यू झाल्याचं आकडेवारीवरून समोर येत आहे. आणि असं असलं तरी या नदीच्या पुलावर सुरक्षेसाठी कोणत्याही नियमांचे फलक दिसत नाहीत. बायचान्स जर गाडी चिपकली असती तर ते आतमध्ये सुद्धा गेली, एवढी काही गेली नसती. पण ते स्पीड लिमिटच्या जास्त होती, त्याच्यामुळे तो अपघात जास्त झाला आहे. आणि डिवायडर मोठं असतं तर ते असं काही घडलंही नसतं. प्रशासनात दुर्लक्षितपणामुळे हा सगळा अपघात घडलेला आहे. जिल्ह्यातील ब्लॅक स्पॉटवर एक नजर टाकूया. नागपूर तुळजापूर मार्गावरील सेलसुरा नदीचा पूल ब्लॅक स्पॉट आहे. तर नागपूर चंद्रपूर मार्गावरील जामचौ रस्ता हा देखील ब्लॅक स्पॉटच्या यादीत आहे. नागपूर अमरावती मार्गावरील कारंजा जवळचा सत्याग्रही घाट सुद्धा ब्लॅक स्पॉट म्हणून घोषित करण्यात आलाय. वर्धा हिंगणघाट मार्गावरील वायगाव इथला चौरस्ता सुद्धा ब्लॅक स्पॉट आहे. या रस्त्यावर अनेक अपघात झालेले आहेत.
जवळपास 1 ते 1.5 फुटाची जी ही दिवाल तोडून ही गाडी या या नदीपात्रात पडली होती आणि यात मेडिकल कॉलेजचे 7 विद्यार्थी जे आहे ते ठार झाले होते. एकंदरीतच प्रशासनाची कुठेतरी या ठिकाणी चूक दिसून येते. जो डिवायडर आहे तो डिवायडर जो आहे तो कमी उंचीचा आहे आणि दुसऱ्या बाजूचा जो डिवायडर आहे तो मात्र मोठ्या उंचीचा आहे. एकंदरीतच या ठिकाणी जी प्रशासनाने रिफ्लेक्टर लावायला पाहिजे होते, नदीचं जे साईन दाखवायला पाहिजे होतं मात्र ते दाखवण्यात आलेलं नाही आणि याच कारणातून हा अपघात झाला असावा असं सांगण्यात येतं. वर्धा हिंगणघाट मार्गावरील हा वायगाव निपाणी इथला चौरस्ता अपघाताला आमंत्रण देतोय. या रस्त्याचं काँक्रिटीकरणाचं काम 1 वर्षापूर्वी झालंय, मात्र वाहन चालकांच्या सुरक्षेसाठी कोणतेही उपाय इथं योजण्यात आलेले नाहीत. रस्त्याच्या बाजूला खड्डा करून ठेवलाय, मात्र कामं अर्धवट आहेत. मी आता उभा आहे तो वायगाव निपाणी येथील चौरस्त्यावर. जो हिंगणघाट वर्धा हा जो महामार्ग आहे या मार्गाचे काम 1 वर्षापूर्वीच पूर्ण झालेले आहे, मात्र या मार्गावरील वायगाव चौरस्ता येथे असे भगदाड पडलेले आहे. या भगदाडामध्ये अजूनपर्यंत कोणतीही उपाययोजना त्या कंत्राटदारानं केलेली नाही आहे. दुसरीकडे आढावा घेऊन उपाय करण्यात येणार असल्याचं वाहतूक शाखेकडून सांगण्यात आलं. हा रस्ता पूर्ण वर्षभर झाला आहे लेकिन परंतु हे जे गड्डे आणि जे हे डिवायडर आहे हे फार कमी, दररोज ॲक्सिडेंट होता आणि काही ना काही दररोज होऊन राहिलं. हे याच्यावर काहीतरी प्रशासनानं हे घ्यायला पाहिजे बा. म्हणून गड्डे आहे चारही इकडं, त्याने नाल्या वगैरे सर्व्हिस रोड काहीच दिली नाही. त्याच्यामुळं भाई इथं अपघात आणि खूप मोठा हे नुकसान होऊन राहिलं लोकांचं. त्याच्यामुळे याच्यावर लक्ष देण्यात यावं बा. अपघाताचे जे प्रमाण कशामुळे वाढत आहे या दृष्टिकोनातून आपण प्रत्येक ज्या ठिकाणी ब्लॅक स्पॉट आहे, ज्या ठिकाणी धोकादायक वळण आहे किंवा ज्या ठिकाणी अरुंद झालेले रस्ते आहेत, अशा ठिकाणी आपण त्या ठिकाणी जाऊन त्या ठिकाणी कोणती उपाययोजना करणे आवश्यक आहे. जिल्ह्यातील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढतीये, त्यामुळे सध्या असलेल्या ब्लॅक स्पॉट. आणि जाऊयात थेट शिवसेनेचे खासदार संजय राऊत बोलत आहेत. निधन झालेलं आहे. गेले काही काळ ते आजारी होते तरी ते सक्रिय होते. शिवसेनेच्या अनेक कार्यक्रमात ते स्वतः यायचे, थांबायचे, मार्गदर्शन करत होते. सुधीर जोशी यांनी मुंबईचं महापौरपद भूषवलं तरुण वयात आणि महापौर कसा असावा, त्यांनी काय करावं, एक मुंबईची प्रतिमा कशी निर्माण करावी हे आम्ही त्यांच्याकडून शिकलो. त्यांचं सगळ्यात मोठं काम कोणतं असेल तर त्यांनी शिवसेनेचा चेहरा मोहरा बदलण्यासाठी लोकाधिकार समितीचे कार्य सुरू केलं. भूमिपुत्रांना बँका असतील, विमा कंपन्या असतील, पब्लिक सेक्टर्स असतील, एअर इंडिया असेल, अशा अनेक सार्वजनिक उपक्रमामध्ये भूमिपुत्रांना, मराठी तरुणांना नोकऱ्या मिळाव्या, त्यांना त्यांचं प्रशिक्षण व्हावं यासाठी त्यांनी जे एक मोठं आंदोलन सुरू केलं लोकाधिकार समिती भूमिपुत्रांच्या लढाईसाठी. त्याच भूमिपुत्रांच्या आंदोलनाचं मॉडेल नंतर देशभरात वापरलं गेलं. पण सुधीर जोशींनी शिवसेनेची अंगीकृत संघटना म्हणून लोकाधिकार समितीच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये या कार्याची मुहूर्तमेढ रोवली आणि एक मोठा तरुण वर्ग पांढरपेशा हा त्या माध्यमातून शिवसेनेशी कायमचा जोडला गेला आणि आजही लोकाधिकार समिती ही शिवसेनेची सगळ्यात मोठी ताकद आहे. सुधीर जोशी यांनी अनेक आंदोलनांचं नेतृत्व केलं. अनेक मोर्चे असतील, आंदोलनं असतील, बेळगावचा लढा असेल, प्रत्येक आंदोलनात ते आघाडीवर होते. ते उत्तम वक्ते होते, मितभाषी होते. पण जेव्हा एक शिवसैनिक म्हणून त्यांचा रुद्रावतार आम्ही पाहिलेला आहे तेव्हा भल्याना ते थक्क करीत असत. त्यांची चपळाई, त्यांचा संघर्ष, त्यांचा लढा, अफाट वाचन, अफाट बुद्धिमत्ता, अफाट स्मरणशक्ती. राज्याचे महसूल मंत्री म्हणून त्यांनी काम केलं, शिक्षण मंत्री म्हणून काम केलं, अनेक पदांवर त्यांनी काम केलं. पण दुर्दैवाने त्यांना एक अपघात झाला आणि त्यानंतर ते बराच काळ त्यांना इस्पितळात राहावं लागलं, घरी राहावं लागलं. थोडे थकले ते, पण तरी शिवसेनेशी त्यांचं नातं हे कायम राहिलं
सुधीर भाऊ हे शिवसेनेच्या आणि आमच्या सगळ्यांच्या कायम हृदयात राहिले आणि यापुढेही ते राहतील. मला असं वाटतं की शिवसेनेनं सुधीर भाऊंचा जाण्यानं एक अनमोल हिरा, एक आमची तळपती तलवार आंदोलनातली आम्ही गमावली आहे. धन्यवाद. फाईल तुम्ही मुख्यमंत्र्यांकडे सोपवले नाही, ती त्यांच्याकडे आहेच. ती त्याची कोणी चिंता करू नये. कोणी काही बोलत असेल तरी ज्या वेळेला शिवसेना आणि आम्ही सगळे महाविकास आघाडी कागदपत्रांच्या बाबतीमध्ये पक्के आणि ठाम आहोत. आज आप सीएम सर से मिले, आज नहीं, मैं हमेशा मिलता हूँ. क्या था इस मीटिंग में, क्या हुआ? क्या है, सीएम साहब से अगर उनके पार्टी का नेता मिलता है तो क्या होता है? राजनीति की बात होती है, राज्य की बात होती है. बहुत कुछ बातें तो राज्य में चल रहे हैं उसके ऊपर बात होती है. सबूत उनकी फाइल आपने दे दी है. देखिए, सीएम साहब को मैं कल भी मिला हूँ, परसों भी मिला हूँ, उनसे मैं निरंतर मिल रहा हूँ. उसका मतलब है वेट एंड वॉच. त्यामुळे संजय राऊत आपल्या आक्रमक भूमिकेत कायम आहेत. महाराष्ट्राची खबर बातमध्ये इथेच थांबूयात.